उद्या दिनांक 19 डिसेंबर रोजी एप्स्टीन प्रकरणात काही फोटोग्राफ आणि ईमेल्स आणि त्या केसशी निगडीत जेवढे पुरावे सापडले आहेत ते सार्वजनिक केले जाणार आहे. आणि याच्यात भारतामधल्या मोठमोठ्या नेत्यांची नावे असू शकतात. या अजून तरी प्रूफ नसलेल्या दाव्याचं उद्या होईल काय व्हायचंय ते पण पृथ्वीराज चव्हाण यांनी हा दावा केला होता की भारताचा पंतप्रधान मराठी माणूस होईल. या सर्व प्रकरणाचा मुळात जाऊन आपण एक एक गोष्टीवर सविस्तर चर्चा करू. नमस्कार, मी सचिन आणि आजचा ट्रेंडिंग पॉलिटिकल गॉसिप आहे. एप्स्टीन फाईलमुळे पंतप्रधान बदलतील का? आधी जेफ्री एप्स्टीन ची फुल स्टोरी सांगतो. इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसाद आणि एप्स्टीन हा त्या संघटनेचा एजंट होता. सुरुवातीला तो अमेरिकेत येतो. इस्रायली त्याला सुरुवातीला फायनान्शियल हेल्प करून मोठं बनवतात. तो एक मल्टीमिलियनेअर व्यक्ती बनतो. त्याचं स्वच्छ रिसॉर्ट्स, हॉटेल्स आणि तो प्रायव्हेट आयलँड सुद्धा खरेदी करतो. आता तिथे बड्या लोकांना पार्ट्या देणे आणि त्यांना लहान वयातील मुलींसोबत शारीरिक संबंध ठेवायला लावणे म्हणजे समोर आलेल्या व्हिक्टिम्सने सांगितल्याप्रमाणे 10 ते 16 वयोगटातील मुलींना ज्यांची परिस्थिती जेमतेम आहे त्यांना मोठ्या पैशाचे आमिष दाखवून त्यांचे शोषण करायचे. हा या इप्स्टीनचा मोठा बिझनेसमॅन आणि पॉलिटिशियन सोबतचा व्यवहार चालायचा. यातूनच त्याने फायनान्शियल म्हणजेच मोठमोठ्या पॉलिटिकल पार्टी आणि बिझनेसेससाठी ब्लॅक मनी मॅनेजमेंट करणे हा याचा अजून एक बिझनेस. आता एवढ्या मोठ्या लोकांच्या डार्क साईज तो हँडल करत होता आणि ते फक्त अमेरिकेपर्यंत सीमित होतं का? तर नाही. जगभरातील मोठमोठे उद्योगपती आणि पॉलिटिशियनचे फोटोग्राफ्स या रिपोर्टमध्ये आहे असं म्हटलं जातं. आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार किंवा फोटोग्राफ्सनुसार अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सुद्धा फोटो आले आहेत. आता बिझनेसमॅन म्हणजे बिल गेट्स यांचे सुद्धा या व्यक्तीसोबत संबंध होते आणि या कारणामुळे त्यांच्या पत्नी मिलिंदा गेट्स यांच्यासोबत डिवोर्स झाल्याचा सुद्धा चर्चित विषय आहे. अजून एक मोठा व्यक्ती प्रिन्स अँड्र्यू जो युकेच्या राजवंशातील आहे यांचे सुद्धा यात नाव याआधी आले होते. त्यांनी ही केस सेटल करायला $15 मिलियन दिल्याचं पण सांगितलं जात आहे. आता हा प्रकार चालू कधी झाला तर जवळपास 1995 पासून एप्स्टीन हे सगळं करत होता. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. यात किती लोकांची नावं येतील आणि एप्स्टीन अशाच प्रकरणामुळे जेलमध्ये गेला. त्याच्यावर सेक्स ट्रॅफिकिंगच्या बऱ्याच केसेस झाल्या होत्या. पहिल्या वेळेस त्याने सेटल करून 13 महिन्यात बाहेर आला होता. पण नंतर त्याच जेलमध्ये गेल्यावर 2019 मध्ये सुसाईड डेट डिक्लेअर केलं गेलं. पण जेव्हा जेलचे कॅमेरे चेक केले गेले तेव्हा कॅमेरे बंद होते. म्हणजे त्याचा जेलमध्ये मर्डर झाला होता. का नाही होणार? एवढ्या बड्या लोकांना त्याने जर तोंड उघडलं असतं तर धोका होणार होता. त्याच्या प्रॉपर्टीच्या त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन झालं. त्यात फोटो, व्हिडिओ, ईमेल सर्व गोष्टी सापडल्या आणि ते पब्लिश करण्याचा विषय 3 वर्षांपासून अमेरिकेच्या संसदेत प्रलंबित आहे. पण मागच्या महिन्यात काँग्रेसमध्ये म्हणजे भारतातली जशी संसद आहे त्यांनी कायदा केला, एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट, आणि तो ट्रम्प यांनी 19 नोव्हेंबर रोजी 30 दिवसात पब्लिश होईल अशा टाईमलाईनवर साईन केला. आणि आता उद्या 19 डिसेंबर आहे, तो पूर्ण 20 जीबीचा डेटा पब्लिश होईल. आता एक प्रश्न भरपूर जणांना पडला असेल, तिथे ट्रम्प राष्ट्राध्यक्ष आहे तर त्यांच्याच विरुद्ध असे फोटोज असून सुद्धा कायदा पारित कसं काय होतं? आणि दुसरा प्रश्न, भारतावर याचा काय परिणाम होईल? भारताचे पंतप्रधान या पूर्ण प्रकरणामुळे बदलतील का? आणि या दाव्याला किती बेस आहे? लवकरच पुढील व्हिडिओमध्ये हे उत्तर आपणास भेटेल. तोपर्यंत फॉलो करा ट्रेंडिंग पॉलिटिकल गॉसिप्स.